गुड मॉर्निंग मित्रांनो, मी धीरजिंग स्वागत करतो नवीन एका ब्लॉगमध्ये. सकाळचे वाजलेत 3:30. 2 गाड्या CNG खाली बसला. आपण आहे घराच्या इथं आणि निघतोय. बऱ्याच दिवसानंतर व्हिडिओ येणार आहे, ते व्हिडिओबद्दल आपण पुढे बोलूया ब्लॉगमध्ये. फर्स्ट ट्रिप आपल्याला नाशिक फाट्यापासून पडली थोडं पुढं. 380 रुपये एअरपोर्ट उबेर, 361 रुपये आपल्याला दिले. आत्ता एक आलती आऊन एक्सेप्ट नाही झाली आणि 200-250 गाड्या दिसतात. तर आत्ता एक आली हडपसर, 2 गेले. आणखीन एक राईड आपल्याला पडू शकते. तर आपण निघलोय, बघूया आता इथनं आपण पुढे जातोय. आता बऱ्याच दिवसानंतर व्हिडिओ काढले, हे सगळं संप वगैरे त्याच्यामुळे मी थोडंसं थांबलो होतो. म्हटलं काय डिसिजन होतं काय नाही ते बघूया, नंतर आपण ठरवू. आज आपल्याला ओलाकडनं राईड आली आहे. 299 का 315 असं काहीतरी बघितलं. पिंपळे सौदागर का पिंपळे गुरव, 16 का 17 किलोमीटर. म्हणजे तेवढी फ्रेंड जेवढी मी घेऊन गेलोय, थोडा रेट कमी वाटला. आणि एक आणखी निघाली ती 199, ती काय बघायची आधीच कट झाली, उबेरकडनं होती. तर आता इथं कस्टमरला माहीत नव्हतं का इथं यायचे, तर मी सांगितलं की तिथनं बस असते एअरपोर्टपासनं, कारण एअरपोर्टच्या आतमधनं पिकअप नाही आहे आणि इथंच यावं लागतं ॲरोमॉलला, सेकंड फ्लोअरला. तर नेहमी कस्टमरला ॲरोमॉलला यायच्या आधी कॉल करायचा, म्हणजे ट्रिपचा प्रॉब्लेम येत नाही. एखादा जर आतमध्ये असेल आणि त्यांनी जर तिथं रिक्षावाल्यांनी ट्रिप जर घाळ केली मध्ये, तर आपण इथं अडकून बसतो. त्याच्यामुळं आणि आज कॅब पण जास्त दिसतं, ते जवळपास 200 कॅब आहेत आणि मला तर पडली आहे. सो आता कॉल पण झालाय, येतो बोलत पाजी आहेत. तर ठीक आहे, बघूया किती वेळ लागतोय. सहा नंबरला आपण कस्टमरला सोडले आणि इथं 1 नंबरला आलोय चहा पिलाय. आता ट्रेन काय नाही येत वाटतं. 1-2 आल्या होत्या ट्रिपा. रावेची एक आली ती 30 किलोमीटरची 380 रुपये. आणि बाकी काय बावधान वगैरे वाजली, दुसरं काय वाजले नाही. वेट करायला थांबलोय, आता वेट करतोय. बघूया इथनं आपण पुढे जातोय. अर्धा तास झाले आपण थांबलो स्टेशनला. 6ला आलो होतो, 6:35 झालेत, 35 मिनिटं झाले. एक सुद्धा ट्रिप व्यवस्थित नाही पडत, पडलीच नाही. समजा 3 ट्रिपा फक्त उबरला येऊन गेल्या, बाकी काय कोंडवा, रॅपिडो नाही वाजलं, ओला 130 रुपये वाजलं एअरपोर्ट. तर शेवटी आता इथनं जागा सोडावी लागते मला. मी आता रोबी हॉल साईडला निघतोय, बघूया तिकडनं जर बाहेर पडली आपल्या इथनं एअरपोर्ट रोडला अलीकडे विमाननगर वगैरे तिकडनं, तर आता काय करणार. फ्लाईट नसते म्हणजे ट्रेन नसतील तर उशिराचे ट्रेन असतात इथं. त्याच्यामुळं मग आता थांबण्यात काय मजा नाही, इथं टाइम जातोय. एक ट्रिपचा टाइम तर गेलाय अर्धा तास. तर बघूया आता इथनं पुढं जातोय आपण. स्टेशनला जवळपास आपण 40 मिनिटं थांबलो. ट्रिप काय पडत नव्हती. शेवटी वैतागून एअरपोर्टला गेलो आणि जसं ओला चालू केलं पटकन मला उंदरी दिसलं. उंदरीला मी कधी जात नाही. मग मला 500 रुपये दाखवले, पटकन एक्सेप्ट केले. 17 किलोमीटर आलं होतं. कस्टमरला घेतल्यानंतर किलोमीटर वाढलं 20 किलोमीटर. नंतर त्यांनी परत काहीतरी ऍडजस्ट केलं 19 किलोमीटर. तर NIBM रोडपासून पुढं मी एकदा गेलो होतो, पण थोडं आत होतं हे. तर काय 40-42 मिनिटामध्ये राईड कंप्लीट झाली. सकाळ गर्दी नव्हती. तर कस्टमरचं बिल झालं 660. ती राईड कंप्लीट व्हायच्या आधी 1.5 किलोमीटर आधी मला 2.2 किलोमीटरपासून आगरकरनगर स्टेशन दिसली. पटकन एक्सेप्ट केलं. ॲडव्हान्समध्ये राईड पडली आपल्याला. कस्टमरला सोडलं आणि 6 मिनिटाचा पिकअप दाखवला होता. तिथे गेलो कस्टमरला, ते घेतलं. 333 रुपये, 233 त्यांचं झालं बिल आणि मला 218 रुपये दिले. तर 1291 रुपये आपलं ओलाचं झाले आणि 4 राईडमध्ये. आणि 3 राईड आपल्या झाल्यात. एक राईड आपली उबेरची झाली, 361 रुपये आपल्याला भेटलेले. तर 1691 रुपयाचं आपलं काम झालेलं आहे. 1691 का 1591 काहीतरी टोटल बघा, मी काही केली नाही. 1691, 1291 हा असं काहीतरी 1600 1650 वगैरे आपलं अर्निंग झाले. तर आता टाइम झालाय 8:30. अर्धे टाकी आणि एक गाडी CNG. 102 किलोमीटर गाडी झाली. 3 गाड्या आपल्याकडे पेट्रोल आहे. तर आता इथनं बघूया नाश्ता वगैरे काय करायचं आहे का. आधी ट्रिप करतच चहा सोबत बिस्किट खाल्ले मी आणि आता बघूया बाकीचे ॲप सगळे ऑन करतो. स्टेशनपासून आपल्याला राईड आल्यानंतर भोसरी सँडविक कॉलनी ओलाकडनं उबेरकडनं होती.
270 काहीतरी का 280 होते, 260 आपल्याला दिलेत. आणि तिथनं आपण पुढे नाश्ता केला, लगेच पुढे तिथे इडलीवाला होता आणि नाश्ता केला, ताक वगैरे घेतलं आणि पुढे आलो थोडं तर भोसरी. परत मला स्टेशनची दिसली रॅपिडोची, कस्टमरच्या लोकेशनला गेलो, कॉल करतोय ऍक्सेप्टच नाही. शेवटी ती कॅन्सल करावी लागली आणि परत मला मग ओलाकडनं आली 284 रुपये स्टेशन आळंदी रोड शास्त्री चौकातनं. ती घेतली, आत्ता सोडली, जवळपास पाऊण तास 50 मिनिटं लागले त्या राईडला. विश्वनाथवाडीवरनं आलो तरी पण. आणि इथं कस्टमरला ड्रॉप केलंय आणि मला वॉशरूमला जायचं होतं, पण 2 तास झाले थांबलो होतो, पण शेवटी आता जावं लागलं कारण नको जास्त कंट्रोल करायला. तर फ्रेश झालो आता आणि परत आपण आता 1 नंबरला निघालोय. तर कस्टमरचं बिल 276 रुपये झालंय, आपल्याला दिले 284 रुपये. ओलाने खिशातने टाकून दिलेत. आता इथं मी सगळे ऍप चालू करतो परत. टाइम झालाय 11:15, गाडी चालली 138 आणि 4 गाड्या सीएनजी आहे आपल्याकडं. 2 राईड होऊन जातील आपल्या. तर बघूया, माझ्या हिशोबाने आपला अर्निंग झाला असावं 2270 रुपयाचं झाले. एखादी राईड बघू व्यवस्थित. तर इथनं स्टेशनला किती वेळ लागतोय काय माहिती. मागाशी मला स्टेशनला वेळ लागला होता आणि आमचे जोडीदार आहेत त्यांना एअरपोर्टला टाइम लागला. तर तेच फक्त मला तिकडची राईड भेटून गेली उंजरीची, त्याच्यामुळे माझं गणित जमलाच नाही, तर आपल्याला टाइम लागत होता. सो आता इथनं आपण जहांगीर हॉस्पिटल पासून आलोय आणि इथनं वळून आता आपण स्टेशन साईडला जाऊया. गर्दी ट्रॅफिक. तर आपलं 1400 काहीतरी झाले ओलाचं आणि 1400 नाही 1500 काहीतरी झाले टोटल. मी आता गेली तर 2184 रुपयाचं काम आपलं झालेलं आहे टोटल. आणि टाइम झालाय 11 जवळपास. आता 5 राईड याच्या उबेरच्या नाही, 5 राईड ओलाच्या, 2 राईड उबेरच्या झाल्यात. ओला रॅपिडोची काय झाली नाही, 1 राईड कॅन्सल झाली रॅपिडोची. कस्टमर काय ॲग्री होत नाही आणि एक तिकडं कॅन्सल झाली. मग ती मागाशी कस्टमरने लोकेशनला गेलो, कस्टमर नव्हतं तिथं. तर आता इथं स्टेशनला थांबलोय, पुढे जातोय बघूया. स्टेशनपासून आपल्याला राईड भेटली, नंतर थोडा वेळ वेट करावा लागला, पण ठीक आहे. छोटीशीच एअरपोर्टची म्हणलं 7.5-8 किलोमीटरची 170 रुपये दाखवलेत रॅपिडोकडनं 21 रुपयांनी. तर कस्टमरला ड्रॉप केले आणि आपलं 2370 वगैरे अर्निंग झालंय. आता 146 किलोमीटर गाडी चालली आणि 3 गाड्या गॅस आहे आपल्याकडे. आता इथं जर फ्लाईट असतील तर आपल्याला पडली तर नाहीये, फ्लाईट आहेत पण पडली नाहीये ट्रिप आणखी कोणतीच. तर बघू इथं जर आता फ्लाईट ट्रिप करतोय का इथं आपण स्टॉप करतोय. तर बघूया. ठीकठाक काम झालं म्हणता येईल, काय विशेष नाही. मध्ये 1 तासाचा जो गॅप झाला तो आपण थांबवला. ठीक आहे.